सध्या अटॅकचं प्रमाण वाढले, पळणारे बी मरायलेत, न पळणारे बी मरायलेत, जिम मध्ये जाणारे बी मरायलेत, न जाणारे बी मरायलेत, पेणारे मरणत पण न पेणारे मरायलेत. कोरोनात एकाही दारू पेणार मेलं नाही, न पेणारेच गेले. याचे विषाणू दारू गायबच झाले, कोरोना जवळ आला नाही त्याच्या, हे का नाही. म्हणून लाईफचा भरोसा नाही, कोण कधी जाईल सांगता येत नाही. कळलं का? न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. गावाकड खेड्याकड प्रेम प्रकरणातून, दारूच्या नशेतून, व्यसनामुळं आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मित्र या नात्याने एकच काम करा, जग बदलण्याच्या भानगडीत, समाज बदलण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुमच्या मित्राच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसले, बाजूला उभं राहा, खांद्यावर हात ठेवा, ताण घेऊ नको म्हणा, मी त्यासोबत हे, तो जगला पाहिजे. नंतर बॅनर लावून फायदा नाही, है ना. चिठ्ठी ना कोई संदेश, न जाने कोण सा देश. कोणी केळं विचारत नाही. तो मेला, तू किती बोंबडला, किती रडला, किती आठवण काढली, नो मॅटर. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. क्यों किसी मैयत पे मातम कर हो दोस्तों, मरने वालों को कहां पता ये रोने वाला कौन है. हे तुमचं काम आहे. तो मेल्यावर तुम्ही रडून फायदा नाही. पोरं तुम्ही किती लेत रे, तू किती ले, एवढ्या रात्री काय आला इथं, तो काम काय होतं इथं उभा आहे. तो बाप मा इथेच का, ते घरी येत, तू इथे जाताना तेव्हा पाय पाडायचे मला. काय पिढी सुधारणार आहे. 5वी 6वीचं लेकरू रात्रीच्या 11 वाजल्यावर बाहेर असेल, ही मेंटॅलिटी बदलणं काळाची गरज आहे.